थोड्या गप्पा मारूया. गप्पा मारणं कळतं सगळ्यांना मराठीमध्ये? म्हणजे प्युअर मराठी बोलणार. प्युअर मराठी. चालेल. तर मग आता आपण काय करूया, मला एक प्रश्न आहे, तुम्हाला काय त्याचा आन्सर आहे मला सांगा. आपण रोज ब्रीदिंग, सगळ्यांचं ब्रीदिंग सुरू आहे, कोणी आहे का ज्याचं नाही आहे? एव्हरीवन इज इनहेलिंग आउट, ब्रीदिंग इन ब्रीदिंग आउट, राईट? सगळ्यांचा श्वास सुरू आहे, राईट? मग आपण झोपलेला असताना श्वास कोण घेतं? आर वी डुईंग इट कॉन्शियसली? म्हणजे माझ्या कंट्रोलमध्ये आहे का श्वास? मी घेतेय, पण मग मी विसरले 5 मिनिटासाठी, तर असं होतं का कोणाचं कधी? नाही होत, राईट? आपण झोपलेले असताना श्वास सुरू असतात सगळ्यांचे, राईट? मग मग असं कसं काय होतं की आपण झोपलेले असताना पण आपले श्वास सुरू राहतात? कोण सुरू ठेवतं श्वास आपले? आपलं ब्रेन सुरू ठेवतं. आपण झोपलेला असतो, आपलं ब्रेन अवेक असतं, तरी अवेक असतं. मग तू कॉन्शियसली, म्हणजे मी आता कॉन्शियसली ब्रीदिंग करते, मी दुसऱ्या गोष्टीमध्ये फोकस केला तरी माझं ब्रीदिंग सुरू राहतं. सो देर इज समथिंग गोइंग ऑन सायमल्टेनियसली, बरोबर? एक गोष्ट जी आहे ती सतत आपला श्वास सुरू ठेवते, तिला आपण असं म्हणू की ती आपल्या आतमधली एक सुपर पॉवर आहे, जी कायम जागी असते आणि कायम फोकस्ड असते आपल्या श्वास घेण्यावरती आणि सोडण्यावरती, राईट? सो बेसिकली काय आहे की ती गोष्ट आपल्याला अलाइव्ह ठेवते, आपल्याला जिवंत ठेवते, राईट? ऑल द टाइम ब्रीदिंग ब्रीद आउट होतो. हे एक झालं एक्झाम्पल. ती सुपर पॉवर आहे, तिला आज आपण भेटायचा छोटा प्रयत्न करणार आहे. जास्ती वेळ नाही, आपण फक्त एक 7-8 मिनिटं किंवा 10 मिनिटं बसू. आपण ट्राय करू. आपण त्याला एक सायन्स टेस्ट करताना तुम्ही लोक सगळे, तर तशी आपण स्वतःवरतीच करायची आज. आपणच आपल्या ब्रीदिंग ब्रीद आउट वरती लक्ष द्यायचं आणि एक्झॅक्टली काय होतंय, ती सुपर पॉवर म्हणजे काय आहे हे आपल्याला हळूहळू कळेल थोड्या दिवसात. अजून एक मला प्रश्न आहे. आता मला सांगा, तुमच्या सगळ्यांचे क्लासमेट्स आहेत, राईट? यू ऑल हॅव फ्रेंड्स, राईट? तुमच्या सगळ्यांचे मित्रमैत्रिणी आहेत स्कूलमध्ये, सगळ्यांकडे सेम बुक्स आहेत, बऱ्याचदा सगळे सेम क्लासला जातात, तरी पण त्यांच्यातलं काही मुलं असतात, काही तुमचे फ्रेंड्स आहेत जे खूप चांगला अभ्यास करतात, त्यांचा ग्रेड्स चांगले येतात. काहींचं असं होतं की थोड्या मीडियम ग्रेड्स येतात, काहींचे कमी येतात. असं का होतं? कोणी सांगू शकेल? येस. फोकस, राईट? अजून कुणाला काही वाटतं का असं होतं? काय होतं? त्यांचा ब्रेन इन्फॉर्मेशन कशी प्रोसेस करतो, राईट? टाइम मॅनेजमेंट. गुड. एनीवन हॅज? अजून कुणाला काही आहेत उत्तर कुणाकडे याची? असं का होतं? तर पहिला आन्सर इज व्हेरी गुड. म्हणजे सगळ्यांचे आन्सर्स बरोबर आहेत, सगळ्यांनी बरोबर उत्तरं दिली. तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं फोकस. आपण फोकस वाढवायसाठी काम करतो का दिवसभरात? आपलं काहीच तसं होत नाही, राईट? आपला फोकस उलट जातो. आपण टीव्ही बघतो तेव्हा आपला टीव्हीवर फोकस असतो, राईट? आपण युट्यूब स्क्रीन वरती आपण जेव्हा स्क्रोल करतो तेव्हा आपला फोकस त्या गोष्टीकडे असतो, पण आपला फोकस एका ठिकाणी राहावा म्हणून आपण काहीच करत नाही, राईट? दिवसभरात. सो वी आर नॉट वर्किंग ऑन आवर फोकस टाइम. इफ यू आर नॉट वर्किंग ऑन आवर फोकस टाइम, आपला अभ्यासाचा स्पॅन कमी होणार का जास्त होणार? जास्त होणार की कमी होणार? जास्त होणार. मी जर समजा फोकस न करता मी इकडे तिकडे लक्ष देत काहीतरी शिकले, मला कळेल का? नाही कळणार ना. आणि तेच एक तुमचा फ्रेंड आहे जो फोकस देऊन टीचरकडे ऐकतोय, त्याला येणार ना लगेच? ही विल बी लर्निंग व्हेरी फास्ट, राईट? वाय? कारण त्याचा फोकस टाइम, म्हणजे त्याचा लक्ष देण्याचा जे स्पॅन आहे, लक्ष देण्याची जी त्याची हे आहे, नेचर आहे किंवा पॉवर आहे, ती जास्ती आहे. मग ती वाढणार कशी आपली? सगळ्यांना कमी वेळात खूप जास्त अभ्यास करायचा आहे का? म्हणजे खेळायला जास्त वेळ मिळतो, इतर गोष्टी करायला पण जास्त वेळ मिळतो. तर कमी वेळात एवढासा वेळ अभ्यास केला मी, पण मला सगळं येतं मी जे वाचलं. तुम्हाला कोणाला स्वामी विवेकानंद माहिती आहेत का? माहिती आहेत? कोण होते ते? गॉड, मे बी अ ह्युमन गॉड यू कॅन से. येस येस. तर त्यांचं मजा माहिती आहे तुम्हाला? त्यांची एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगते मी, काय होती, खूप छान आहे. त्यांनी एक पुस्तक एकदा वाचलं ना की त्यांना त्या पुस्तकातले प्रत्येक पेजवरचं प्रत्येक वाक्य आठवायचं. असं होतं आपलं? नाही रे. आपण कित्येक वेळा वाचतो, रिव्हिजन करतो, तरी आपल्याला वाटतं अरे एक शब्द आठवतोय पण पुढे काय होतं आठवत नाही, राईट? असं होतं ना. मग का बरं त्यांचं असं झालं?
की एकदा त्यांनी वाचलं की त्यांच्या सगळं लक्षात राहायचं. फोकस. मग आता आपण जी ट्रायल करणार आहे ना स्वतःवरती, ती आपला फोकस वाढवेल. फोकस वाढला की काय होतं? फास्ट अभ्यास, सगळ्या गोष्टी फास्ट ग्रास्पिंग पॉवर, राईट. सो आपल्या सगळ्यांना हे हवं आहे, राईट. सगळ्यांना पटकन अभ्यास आवरायचा आहे, कारण आपल्याला खेळायचं असतं, आपल्याला खूप कामं असतात, राईट. तर त्यामुळे आता आपण एक काम करू, आपण ट्राय आउट करू स्वतःवरती. हाऊ वी कॅन इम्प्रूव्ह आवर फोकस. आपलं लक्ष इथे कसं राहील आणि कसं माझा फोकस टाइम वाढेल ह्याचा ट्राय आउट करू आपण. आता तो कसा करायचा ते तुम्हाला मी सांगते. सगळ्यांचा क्रिस क्रॉस ऍपल सॉस, सगळ्यांनी मांडी घातली नीट व्यवस्थित, सगळे ताट बसले. सो बसले सगळे सरळ. ओके. आता मी तुम्हाला सांगते, हा हात आहे ना, त्या हातात हा सगळे मांडी घालून बसले. ओके. त्यानंतर सगळे सरळ बसले. खूप ताट बसू नका, नाही तर तुमची पाठ थोड्याने अवघड आहे. सरळ बसा. नंतर हाताचा अंगठा आणि हे बोट ह्याचं जोडायचं आणि हा हात मी माझ्या मांडीवरती ठेवणार आहे आणि हे कोपर आहे ना, हे असं ताट नसणार आहे, हे असं बॉडी लगत असणार. तुमच्या शरीराला हात किंवा कोपर हे जोडलेलं असलं पाहिजे. याने काय होतं, तुमचा हात नाही अवघडणार तुम्ही जास्त वेळ बसला तरी. तर अशी मी बसले, मी सरळ बसले आणि आता मी काय करणार आहे, मी डोळे मिटून 3 दीर्घ श्वास घेणार आणि त्याबरोबर 3 दीर्घ ओंकार घेणार आणि त्या दीर्घ ओंकारानंतर काय करायचं, आपण इथं लक्ष केंद्रित करायचं. इथं काय असतं, इथंच लक्ष का केंद्रित करायचं? वी हॅव मेनी बॉडी पार्ट्स, आपल्याकडे कितीतरी शरीराचे अवयव. मग मी इथंच लक्ष केंद्रित का करणार? कारण आपल्या मनात जे थॉट्स येतात ना, जो विचार आपण करतो, जे थिंकिंग आपण करतो, ते इथून ओरिजिनेट होतं, इथे याच्या आतमध्ये. तर म्हणून आपण इथं लक्ष दिलं की ते विचार किंवा थॉट्स हळूहळू कमी येतात आणि मग आपला फोकस टाइम, काम टाइम वाढतो आणि त्यामुळे आपला फोकस, एनर्जी दिवसभरातली राईट वेनी चॅनलाइज होते. म्हणजे आपण चांगल्या प्रकारे आपल्या एनर्जीचा वापर करू शकतो आणि आपली एनर्जी वाढते, आपल्या मनाची शांतता वाढते आणि मग फोकस होतो. ओके. तर आता कुठे लक्ष केंद्रित करणार सगळे मला सांगा बरं. ये 2 भोवऱ्यांच्या मध्ये. आणि मग ते करून झालं आपलं की आपण एक 10 मिनिटं तसा फोकस करायचा. ओके. आणि जर तिथला फोकस हल्ला आणि तुम्हाला वाटलं अरे माझे कुठले तरी माझ्याकडे विचार येतात, माझ्या मनात थॉट्स येतात, तर लगेच ब्रीदिंगवर फोकस करायचा. आपलं नॉर्मल ब्रीदिंग सुरू ठेवायचं आणि त्यावर फोकस करायचं. ओके. सो यू हॅव 2 ऑप्शन्स. इथं लक्ष केंद्रित करायचं आणि इथं लक्ष होईना असं आपल्याला वाटलं तर आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. आणि हे आपण थोडा वेळ ट्राय करू. मग परत 3 दीर्घ श्वास, 3 दीर्घ ओंकार घेऊ, मी ते तुम्हाला सांगते आणि मग तुम्हाला काय वाटलं त्यानंतर ते आपण बघूया. चला बसले सगळे. सगळ्यांचे हात शरीराला लागून आहेत, तुमच्या बॉडीला टच झाला पाहिजे, तुमचा एल्बो कोपर लागून पाहिजे. सरळ बसायचं आणि 2 भुवयांच्या मध्यभागी म्हणजे आयब्रोजच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचं. त्याला भ्रूमध्य म्हणतात. तो शब्द अवघड आहे पण तुम्ही 2 आयब्रोजच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचं, एवढं लक्षात ठेवलं तरी झालं. चला मी एक दीर्घ श्वास घेते आणि एक ओंकार तुम्हाला म्हणून दाखवते, मग माझ्या मागे तुम्ही ओंकार म्हणा. असं आपण 3 वेळेला करूया. ब्रीथ इन आणि ओंकार घ्यायचा. डीप ब्रीथ, ओंकार. डीप ब्रीथ इन, दीर्घ श्वास आत भरून घ्या. आता 2 आयब्रोजच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचं, फोकस करायचं. तो नाही झाला तर श्वासांवरती करायचं. असं थोड्या वेळ शांत बसायचं.
व श स स ह ळ क्ष ज्ञ. Look at how big his is. He's 5 feet. मग आता पहिल्यापासून इथून चालू करू. मला मराठी मांजर मध माती आणि हे माझा. ओके.